नमस्कार. सुहाना अंबारी मसाले आणि सॅव्हेलन सह प्रस्तुत होम मिनिस्टर भारत दौरा. आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पद्मश्री पांडुरंग पुराणिक रथयात्रा मेहमूरगंज या ठिकाणी आपण आलेले आहोत. वाराणसी काशी या ठिकाणी आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नमस्कार, मी पद्मश्री पांडुरंग पुराणिक. मी कॉलेजमध्ये मराठी विषय शिकवते आणि मला ऐकायची खूप आवड आहे. मला रेडिओवरती आकाशवाणीवरती गाणे ऐकायला खूप आवडतात, कारण माझे मिस्टर पण आकाशवाणीमध्ये सिनियर अनाउन्सर आहे. तर त्यांच्याचकडनं मी त्यांना सांगते की मला आज हे गाणं ऐकायचं आहे, तर ते माझी फरमाईश पूर्ण करतात. मी फोन इन फरमाईशमध्ये पण फोन करते. कॉलेजमधून आली की जेवण वगैरे झाल्यानंतर माझी मुलगी आहे प्राप्ती, ती क्लासिकल गाणं म्हणजे क्लासिकल म्युझिक शिकते. तर तिचा पण रियाज घेते. आम्ही दोघी मिळून मग गाण्याचा रियाज करून त्यात पण माझा खूप छान वेळ जातो. मी गेल्या 14 वर्षापासून होम मिनिस्टर पाहते. तर जेव्हा माझं सिलेक्शन झालं तेव्हा मला तर खूपच आनंद झाला आता की आपल्याकडे येणार. तर मी माझ्या मिस्टरांना सांगितलं की नाही, त्या दिवशी आता तुम्ही सुट्टी घ्या, आपण सगळी तयारी करू. माझ्या मैत्रिणींना फोन केला, माझ्या नातेवाईकांना फोन केला. आता जवळजवळ सगळी तयारी झाली आहे. तर आदेश भाऊजी, आता तुम्ही लवकर या, आम्ही सगळे तुमची वाट बघतोय. नमस्कार. नमस्कार. वस्वभुवस्पते विश्वान्यभिधामानि मात्वा परिपरिणो विजन्मात्वा परिपन्थिनो. थँक्यू. धन्यवाद. हो गाणं जाऊ काना. आदेश भाऊजी आले धर्मनगरी काशीत. आदेश भाऊजी आले धर्मनगरी काशीत. पुराणिकांनी स्वागत केले होऊन हर्षित. पांडुरंग रावांचं नाव घेते सौ पद्मश्री, लावून कुंकू ठसठशीत. अरे वा. द्या आता ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. ही मुलगी. नमस्कार. हे दीर. नमस्कार. ही जाऊ. या सगळ्या जावा आणि हे दीर, सगळे मित्रमंडळी. नमस्कार. मैत्रिणी सगळ्या. मग किती या नमस्कार. या सासूबाई. नमस्कार. आता किती वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या तुम्ही इथेच आहात का? जवळजवळ 125 वर्ष झाले आम्ही इथे आहोत. 125 वर्ष. आणि बघितलं तरी सुद्धा मराठी आणि महाराष्ट्रावरचं प्रेम जतन करून ठेवलेलं आहे. हो की महाराष्ट्र परंपरा आहे अजून, म्हणजे महाराष्ट्रात नाही राहून तरी पण किती छान. मला सुद्धा इथे आल्यानंतर इथेच कुठेतरी मुंबईत आलो असं वाटायला लागलं. पण आता आम्ही वाराणसीमध्ये आहोत. चला घरी जाऊन सुरुवात करूया गप्पांना. नमस्कार. 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 कुठलं बालपण तुमचं? माझं अकोल्याचं. अकोल्याचं? अकोल्याचा जन्म, अकोल्यालाच बालपण गेलं. आणि तुमचं? मी वाराणसीलाच माझा जन्म पण झाला आणि इथे शिक्षण पण सगळं इथेच झालं. बरं. आपण काय करता? मी ऑल इंडिया रेडिओमध्ये सिनियर अनाउन्सर आहे आणि आकाशवाणी आणि दूरदर्शनचा नॅशनल कमेंटेटर आहे, नॉन स्पोर्ट्स इव्हेंट. तुमचं सगळं शिक्षण अकोल्यामध्ये? अकोल्यात कुठे? अकोल्यात रणपिसे नगरला. मग एकदम वाराणसीत कसं काय आलात तुम्ही? वाराणसीला आता जसं यांनी सांगितलं की म्हणजे गुरुकुल पाठशाला होती, त्याच्यामध्ये माझे आजोबा पण शिकले. म्हणजे माझ्या आजी सासऱ्यांजवळ आजोबा शिकले आणि माझ्या सासऱ्यांजवळ माझे काका शिकले. तर जुनी ओळख होती. आणि जेव्हा माझ्या सासऱ्यांची साठी शांती होती तेव्हा मी काकांसोबत आली होती इथे म्हणजे लग्नाच्या आधी. बरं. तर हे झालं. महाराष्ट्रामध्ये काशीचा किती सन्मान आहे की काशी यात्रा, ज्योतिर्लिंगाचं दर्शन होईल म्हणून आई म्हणाली ठीक आहे, शिक्षण नुकतंच झालं होतं तर म्हणाले जा दर्शन वगैरे करून ये, म्हणून मी आली होती काकांसोबत. काका आणि काकू आम्ही म्हणजे काका काकूंसोबत मी आली होती इथे ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाला. हां. आणि साठी शांती होईल, कार्यक्रम पण अटेंड होईल म्हणून मग मी इथे. माझी कोणाशी अशी ओळख नव्हती. नाही, नसतेच ती, नंतर व्हायला सुरुवात होते हळूहळू. मग काय झालं इथे? मग इथे आलो होतं म्हणजे तसं विद्यार्थी म्हणजे गुरु आणि विद्यार्थीच्याच नात्याने तेव्हा आलो होतो आम्ही. तर आम्ही 2-3 दिवस तर बाहेरच म्हणजे थांबलो. घरी तेवढ्यापुरतं कार्यक्रमाला जात होतो. एक दिवशी सत्कार समारंभ होता, एक दिवशी यज्ञ होता, एक दिवशी संगीताचा कार्यक्रम होता. तर रोज येणं जाणं होतं. मग यांनी मला पाहिलं आणि विशेष गोष्ट म्हणजे त्या दिवशी आम्ही घरी आलो
तर सगळ्यात पहिले यांच्याशीच दारातच भेट झाली. हे नुकतेच ऑफिसला तुम्ही का निघाले होते. दरवाजात थांबले होते? मी चाललो होतो, मी थांबलो ऑफिसला होतो. निघाले होते मी ते. ऑफिसला निघालो होतो, मला काय माहिती हे येणार. मग तर काका बराच वेळ बोलले. तर मी म्हटलं का तू काका तुम्ही यांच्याशी बोलताय तर हे कोण आहे, मी तर ओळखलं नाही. तर म्हणाले आपण ज्या गुरुजींकडे चाललो ना त्यांचा मुलगा आहे, आता ऑफिस आकाशवाणीला निघाले म्हणून. बरं बरं. मग तेवढं मग आम्ही मग नंतर घरी दुसऱ्या दिवशी मग रोजच भेट झाली 2-3 दिवस. वा वा वा. किती वर्ष झाली हो लग्नाला? 25 वर्ष. 22 जानेवारी 2020लाच पूर्ण 25 वर्ष. 25 वर्ष झाली. म्हणजे 25 वर्ष तुम्ही जरी नोकरीला आकाशवाणीत असले तरी ही आकाशवाणी ऐकताय. अगदी अगदी सतत. बरं, तर त्या वेळेला हे दरवाज्यात उभे होते, दरवाज्यात तुम्ही बघितलं, विषय संपला, हा, नंतर विषय काही बोलणं संपला. नाही, काही मग नाही. नाही काही नाही. मग तेवढं कार्यक्रमात खूप छान म्हणजे त्यांच्याकडे जाऊन मग नंतर एक दिवशी काकांना यायला उशीर झाला घरी. तर काकूंनी विचारलं की आज खूप म्हणजे बराच वेळ तुम्ही गप्पा मारल्या काय. तर कोणी म्हणाले गप्पा की मारल्या? काकांनी. म्हणजे ते उशीर आले, आम्ही आमचं जागेवरती, आम्ही घरी तर नाही थांबलो होतो, बरोबर, आम्ही बरोबर. बाहेर थांबलो होतो. मग काका आले तर काकांनी सांगितलं की यांनी माझ्याबद्दल विचारलं म्हणून की मुलगी कोण आहे काय आहे. तर तशाने मग सुरू झाली. थांबा, का विचारलं? मला थोडी म्हणजे कारण आता मला नोकरी लागून 2 वर्ष झाले होते, लग्न करायचंच होतं आणि मला पहिल्याच नजरेमध्ये मुलगी आवडली. म्हणून मी म्हटलं आपण चान्स घेऊन बघू. त्यांची जी बघण्याची नजर होती, ज्या नजरेत तुम्ही त्यांना आवडला, त्यावेळेला तुमची नजर कुठे होती? त्यांच्याकडे बघितलंच नव्हतं? नाही म्हणजे तसं मी म्हणजे त्या दृष्टीने मी नाही पाहिलं होतं, पण त्यांना आवडल्यामुळे मग जेव्हा तुम्हाला समजलं की त्या मुलाला तुम्ही आवडलाय, तेव्हा तुमच्या काय भावना होत्या? नाही म्हणजे वाटलं की विचार करायला काही हरकत नाही. का? म्हणजे सगळं चांगलं होतं, नोकरी छान होती, घरचे लोक चांगले होते, संस्कारी लोक एवढं होते. अकोल्याला जायचं, इकडे हो, वाराणसीला पण मी हो नाही म्हटलं होतं. हा, बरं केलं. मी हो नाही म्हटलं होतं. पण मग त्यांनी आम्ही जेव्हा सारनाथ गेलो होतो सगळेजण कोण फिरायला, कोण? आणि सगळेच गेलो होतो आम्ही, काका काकू हे कशाला आता? सगळेच गेलो होतो. गाईड म्हणून लोकल गाईड. लोकल गाईड कोणी दाखवायला. अच्छा, सारनाथला गेले तुम्ही. सारनाथला त्या 3 गेलो. दिवसात? हो, 3 दिवस म्हणजे कार्यक्रम झाला आणि मग आम्ही सारनाथ सगळीकडे. पण मग तुम्ही सारनाथला गेले जेव्हा, हा. तेव्हा हे बरोबर होते? हो, होते ना बरोबर. मग त्यांनी तेव्हाच विचारलं मला काय कसं आहे सारनाथ? आवडलं का तुला की सारनाथ? तेव्हाच विचारलं त्यांनी. मग काय? मग आम्ही लोक फिरत होतो, सगळे बरोबरच होतो, पण मला म्हटलं तर चान्स कसा तरी हिच्याशी बोलायला हवं, तर चान्स काही मिळत नव्हता. तुम्ही मला सांगा, ह्यांना सारनाथ दाखवण्यासाठी गेला होता की तिथे तुम्हाला हा चान्स मिळेल म्हणून गेला नाही, होता? दोन्ही हेतू दोन्ही होते. ते सारनाथ दाखवायचं होतं बाकी सर्वांना आणि मला हिला बघायचं होतं. मग तुम्ही त्यांना विचारलं? हा, मी जसं आम्ही फिरू लागलो, फिरता फिरता हिला म्हटलं आपण थोडंसं इकडे जाऊन बघू ना काय. मग मीला म्हटलं. तुम्ही कशा काय गेलात? नाही, तर मला तशी कल्पना होती. म्हणाले की चल थोडंसं आपण सगळेजण त्या साईडला जाऊ, तर आपण थोडं या साईडला जाऊ. पण तुम्ही का असं सगळा ग्रुप सोडून गेला? मग गेली, त्यांनी म्हटलं मग गेली. जायचं नाही ना, असं अनोळखी मुलगा, कधी न बोललेला. नाही, आता 2-4 दिवस तुझं म्हणजे वागणं सगळंच बघितलं होतं म्हणून मग मी गेली. आणि मग गेल्यावर त्यांनी विचारलं त्यांनी तुम्हाला? विचारलं की म्हणजे माझ्याशी लग्न करशील का. असं विचारलं हो, डायरेक्ट? विचारलं. काय हो? हा, मग तेव्हा विचारलं, पण मी तेव्हा म्हटलं की नाही म्हणजे घरी जाऊन आई बाबांचा विचार घ्यावा लागेल. मी असं म्हणजे लगेच हो नाही म्हणू शकत, मला विचार करायला थोडंसं वेळ लागेल. मग तुम्हाला त्या टेन्शन नाही आलं नंतर? नाही, टेन्शन आलं होतं, कारण ही म्हणाले की सांगते मी आई बाबांना विचारून. बरं, हे लोक जेव्हा रवाना झाले त्यापूर्वी काय झालं होतं, हिच्या बाबांचं ट्रान्सफर अकोटला झालं होतं, अकोल्याजवळ अकोट. तर तिथे हे लोक शिफ्ट झाले होते. गेल्यानंतर महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले, काहीच हालचालच नाही. बरं, त्यावेळेला फोन पण असं नाही की मोबाईल वगैरे काहीच सोय नव्हती अशी. मग मला वाटलं काय करावं. मग मी काकूंशी तर हिच्या जे मुंबईला असतात त्यांच्याशी परिचय आधीपासून होता. मग मी थोडा काकूंना पटवण्याचा प्रयत्न केला. काकूंना थोडंसं म्हटलं, काकू काय तुम्ही मुलगी तर दाखवली, पण म्हटलं तर पुढे काहीतरी व्हायला पाहिजे. मग म्हणाले बरं मी काहीतरी विचार करते. त्यांचा एक 10-15 दिवसानंतर त्यांचा फोन आला की तू मुंबईला येऊ शकतो का, आपण अकोटला जाऊ. आणि मग मी मुंबईला गेलो. आठवतोय ह्या अकोटला आले तेव्हा? हो, आठवतं. काय झालं? वाटतं कालचीच गोष्ट आहे. काय झालं? दार उघडलं. मला तेव्हा तर असं फोनचं वगैरे काही हे नव्हतं की मी येणार आहे वगैरे. तर दार उघडता क्षणी काकू आणि हे दारात. तर मी म्हटलं इतक्या दुरून हे कसे काय आले न सांगता, म्हणजे काही तेव्हा पत्र पाठवण्याचंच ते होतं.
तर म्हणाले की नाही, मी निर्णय ऐकायला आलो. मग रात्री हनुमान जयंतीचा आदला दिवस होता, दुसऱ्या दिवशी हनुमान जयंती होती, तर बाबा काही सामान वगैरे आणायला गेले होते. तर आई नाही म्हणाली. आई म्हणाली इतक्या दूर तर मी नाहीच देणार मुलगी. आईचा विरोध होता पहिले, पण मग सगळ्यांनी म्हणे तुमच्याकडे, मला सासूबाई नसल्यामुळे सगळे पुरुषच पुरुष घरामध्ये. मग हे म्हणाले की नाही, तुम्ही काही नाही का म्हणता हे कारण सांगा, नाही तर हो म्हणा. मग पण यांनी तुम्ही होकार दिला नव्हता तोपर्यंत? नाही, तोपर्यंत मी होकार नाही. पण मनात होतं तुमच्या? हो, मनात होतं की आईने म्हणजे आईचा होकार आला तर लग्न करायचं. पण मग कसं काय जमवलं? तुम्हीच होकार घेतला आईकडून? नाही, मग यांनी सांगितलं आईला, मला आश्वासन थोडंसं दिलं. म्हणजे प्रयत्न करावे लागले. थांबलो मी 2 दिवस हां, तिथे अकोटला. मी म्हटलं तुम्ही नाही म्हटलं तर मी लग्नच करणार नाही. शेवटी होकार त्यांनी दिला. मी बस स्टँडवर निघालो. हिचे वडील तयार झाले, आई तयार नव्हती. तरी मी जाता जाता म्हटलं बघा, नाही तर मी बसमध्ये बसणार नाही. कारण तिथून अकोला जायचं होतं ना, अकोल्याहून ट्रेन पकडायची होती अकोटहून. तर बसमध्ये बसल्यानंतर आई म्हणाल्या बरं ठीक आहे. तिथे त्यांनी होकार दिला आणि मग मी एकदम, आईने होकार दिला, कारण आता बस गेली तर किमान 8 दिवस तर शांतता. बरं, मसालेदार किस्सा सांगा ना इतक्या दिवसातला. मसालेदार किस्सा म्हणजे आता बनारसची होळी आहे, ती काही बिना थंडाई आणि भांगची काही होत नाही. तर आता जे भांगेबद्दल पाहिलं होतं, ते जे पिक्चरमध्ये वर्णन होतं तेच बघितलं होतं की भांग अशी असते. भांग म्हणजे होळीमध्ये भांग घेतली जाते. तर आमच्याकडे अशी पद्धत आहे की होळी पहिली सासरी काही म्हणजे नसते, कुठे दुसरीकडे उठून जायचं असतं. तर माहेर इतकं दूर आहे, म्हणून मग कानपूरला मामा असतात, त्यांच्याकडे आम्ही होळीसाठी गेलो. तर आता मला काही कल्पना नाही, तर सगळ्यांनी थंडाई घेतली, तर मी पण घेतली. मग किंवा नाही छान छान असते वगैरे. 15 ते 20 मिनिटांनी मला म्हणजे काय होत आहे काही म्हणजे कळलंच नाही. वाटत होतं की म्हणजे थोड्या वेळात वाटत होतं की मी उडते, थोड्या वेळात वाटत होतं की कोणी खूप हसतंय, थोड्या वेळाने वाटत होतं अरे मला म्हणजे इथून कुठेतरी जायचं आहे, असं विचित्र काहीतरी येऊ लागलं. म्हणजे भांग भयंकर चढून गेली, म्हणजे हसू लागली, भयंकर हसू येऊ लागलं. तिला विचारलं, म्हटलं अगं इथे कोणाला शिंग फुटले का, काय झालं? कोणी म्हणजे हे पण जोक पण नाही सांगत आहे, कोणी डान्स नाही करत आहे, तुला कशाचं हसू येत आहे? तर ते जेवढं पण त्यांनी म्हटलं, त्यावेळेला त्याने नाही घेतली भांग. नाही, माझ्या ह्याच्यात काशीचं असल्यामुळे काय कधी मध्ये म्हणजे असं महाशिवरात्र आहे किंवा होळी आहे, अशा प्रसंगामध्ये आमचे वडील थोडेसे थंडाई भांग वगैरे बनवायचे. तर थोडासा कधी मध्ये घेण्याची सवय होती, तर थोडीशीच मी पण घेतली होती. तेवढी तिला पण दिली होती. आता पण हिने पहिल्यांदा घेतल्यामुळे तर काहीच झालं. खूप चढले होते भांग. तेव्हापासून मग आता एकदम कधीच आजपर्यंत नाही. नाही, कानाला खडा लावला की भांग कधीच घ्यायची नाही. अरे नाही तर मला आता इथून मुंबईला जायचंय, तर मी उडतच गेलो असतो. नाही, म्हणजे इथेच वाटलं असतं की इथेच मुंबई इथेच येऊन गेली. बाप रे, काय एक एक अनुभव असतात. पण आता या ठिकाणी ना घरात काही वस्तू लपवून ठेवल्यात, म्हणजे चिठ्ठ्या लपवल्यात. एक एक चिठ्ठी शोधत तुम्हाला चांदीची अन्नपूर्णा घेऊन यायची 1 मिनिटामध्ये. गण गण गणात बोते. वेळ सुरू झाली, लवकर. विठू माऊली तू माऊली जगाची. 30 सेकंद होऊन गेलेली आहेत, फक्त 30 सेकंद राहिली. अशोक स्तंभ. 40. नवीन वर्षाची गुढी. 10. नवीन वर्षाची गुढी. 9. नवीन वर्षाची गुढी. अभिनंदन, अभिनंदन. पहिली चिठ्ठी मिळाली, चांदीचं नाणं मिळालं. दुसरी चिठ्ठी मिळाली, चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. साक्षात पांडुरंगच आहेत घरात आणि चांदीची तुळसही घरात आलेली आहे. चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळाली. अभिनंदन. आणि वहिनींना सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून मिळते आहे की भेटवस्तू. अभिनंदन. तुमच्याबद्दल घरातल्यांना काय म्हणायचं आहे ते आम्हाला ऐकायचं आहे. आई बाबा खूप प्रोत्साहन देतात, खूपच सपोर्टिव्ह आहेत, खूप केअरिंग आहेत. प्रतिष्ठा ताईला माझी मोठी बहीण, तिला डान्सची आवड होती, तर तिला भरतनाट्यम शिकवलं आणि मला गायनाची आवड आहे, तर मला शास्त्रीय संगीत शिकवलं.
तुम्हा दोघांसाठी एक खेळ आहे. तुम्हाला सॅव्हलॉन हँडवॉशचं एक चित्र दाखवण्यात येईल. ते चित्र दाखवल्यानंतर आम्ही काही तुकड्यांमध्ये ते विखुरलेलं आहे. ते एकत्र जोडून तुम्हाला सॅव्हलॉन हँडवॉशचं जे चित्र आहे तसंच्या तसं पुन्हा तयार करायचं आहे. दिसलं चित्र? तुमची वेळ सुरू होते आत्ता. घ्या. अभिनंदन. झी मराठीकडून हे चित्र पूर्ण केलं म्हणून ही भेटवस्तू. सॅव्हलॉन यांच्याकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. बरं, इतकं सगळं हे चांगलं बोलले, हो की नाही? बरं वाटलं? हो, छान वाटलं. काही जणांनी तक्रारी पण लिहिल्या आहेत तुमच्या. अच्छा. आता कौतुक केलं तर तक्रार पण ऐकलीच पाहिजे ना. ऐकलीच पाहिजे. एकदम ऐकली पाहिजे. बघूया तर साधारण कुठली कुठली तक्रार आहे. तुम्ही कधीच रागवत नाही. आता रागवून पण काही फायदा नसतो. त्याच्यापेक्षा मग न रागवणं सगळे काम केलेले छान. कळलं का? कळलं? हो, मी याच्या म्हणजे मला पटत नाही आहे ही गोष्ट. काय? कारण मला सारखा राग याचा सहन करावा लागतो. आणि मला याचा राग येतो की यांना राग येत नाही. अच्छा. चिडचिड करते. लिहिलंय बघा, थोडक्यात लिहिलंय कोणीतरी. हो, चिडचिड होऊन जाते कधी कधी. होऊन जाते चिडचिड. हे कोणी लिहिलंय मला माहिती नाही, पण काय लिहिलंय मोठ्याने वाचावं. संतापी आहे. कोणी लिहिलंय? चांगलं लिहिलंय, मोठ्याने वाचा. तापट स्वभाव. बापरे, कोणी लिहिलंय? मी तर नाही लिहिलंय. प्रतिष्ठा बाहेर असते का कुठे? हो, प्रतिष्ठा माझी मोठी मुलगी हैदराबादला. अच्छा. ती बाहेर आहे म्हणून तिची जास्त काळजी घेता अशी एक तक्रार आहे. नाही, आता ताईची प्रत्येक वेळेस ताई नाही येतं असं, ताई नाही येतं तसं. मग तिला वाटतं कधी कधी की मी इथे आहे तर माझ्यापेक्षा तिची जास्त काळजी करते. ही प्राप्तीचीच तक्रार असेल. नाही, कोणी ते लिहिलेलं नाही. कोणी तक्रार केली ते लिहिलेलं नाही. शेवटची तक्रार बघूया. तापट स्वभाव. गाण्याबरोबर जर तुम्ही नृत्य शिकला असता तर तुम्ही त्याच्यात तांडव हा प्रकार शिकला असता. असं का म्हणतायत सगळे? नाही, होतं कधी कधी माणसाला सगळंच म्हणजे रागही आला पाहिजे, लोभही आला पाहिजे. हो 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 हो, मान्य आहे मला. पण तो रोजच नाही आला पाहिजे. छान वाटलं आज. आम्ही अचानक आलो, भरपूर गप्पा झाल्या. गप्पा मारता मारता कार्यक्रमाची शेवटी वेळ ही मर्यादित असते. तेव्हा आता या महत्त्वाच्या टप्प्याकडे आलेले आहोत. सन्मानाचा क्षण. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. वैरींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. झी मराठीकडून ही आजची आठवण तुमच्यासाठी. नुकताच लग्नाचा रौप्य महोत्सव साजरा केलेला आहे. या दोघांनाही शुभेच्छा, संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. या शुभेच्छांबरोबरच आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात कलकत्ता येथे. नमस्कार.